brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आपल्या पुरवणी मागणीच्या चर्चेसाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, या सरकारने मागच्या काळात काही आर्थिक निर्णय अर्थसंकल्प आणि पुरवणी मागणी म्हणून जे घेतलेले आहे त्याचा एक ओझरता आढावा मी अध्यक्ष महोदय सुरुवातीला आपल्याला देतो. अध्यक्ष महोदय, 24-25ला ज्यावेळी अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यावेळी 45,891 कोटी रुपयाच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प सरकारने जाहीर केला. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात 57,509 कोटी रुपयाची पुरवणी मागणी सादर केली, जी आपल्या सभागृहाने मंजूर केली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये 75,276 कोटी रुपयाची पुरवणी मागणी सादर करण्यात आली. आणि अध्यक्ष महोदय, आता 11,995 कोटीची पुरवणी मागणी सादर करण्यात आली. म्हणजे अध्यक्ष महोदय, खिशात नसताना 1,90,681 कोटी रुपयाची तूट निर्माण झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण अध्यक्ष महोदय, आता एवढे पैसे दाखवल्यावर सगळ्या सभागृहातला वाटतं की आता भरपूर राज्य सगळं चांगलं चाललंय आणि चाललंच पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला आज जे विभाग आहेत, शालेय शिक्षण क्रीडा विभाग, दिव्यांग कल्याण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग, या 3 विभागात खर्च काय झालाय ते आपल्या निदर्शनाला मी आणून देऊ इच्छितो. आत्तापर्यंत झालेला खर्च अध्यक्ष महोदय, आज सकाळी तुमच्या सिस्टीमवर जो खर्च दाखवतात तो मी सांगतोय. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षण व क्रीडा विभागात 3.20% खर्च झालेला आहे. 3.20%. दिव्यांग कल्याण विभागात 2.45% खर्च झालेला आहे. आणि पाणी पुरवठा विभागात आतापर्यंत 3.39% खर्च झालेला आहे. हे तुमच्या सिस्टीमवर आहे. अध्यक्ष महोदय, आता आज तारीख किती आहे? 30 दिवस राहिले आपला आर्थिक वर्ष संपायला. आता 30 दिवसात या 3 विभागाला 97% पैसे खर्च करायचे. त्यामुळं खर्चाची क्वालिटी काय, घाई गडबड किती होणार आणि आपण लोकांना सांगतोय काय आणि करतोय काय. मला खात्री आहे की 97% पैसे खर्च करायला यांना मिळणारच नाहीत. तर ऑलरेडी मगाशी सांगितलंय 1,90,681 कोटीची तूट आहे. या 11,995 या पुरवणी मागण्या बेरीज केली तर म्हणजे खिशात 100 रुपये आहेत आणि खर्च करायला जाहीर केलेले आहेत 1,000 रुपये. त्यामुळं मंत्रीही अंधारात, विधिमंडळी अंधारात आणि महाराष्ट्रातली जनताही अंधारात. ते आमचे अतुल भोसले कराडमध्ये याव करू सांगतात बिचारे, पण इकडं काही नाहीच आहे अतुल. त्यामुळे तुमचा उत्साह प्रचंड आहे, कराडची सेवा करायची तुमची इच्छा फार आहे, पण इकडं पैसे तुम्हाला 10 कोटी मंजूर होतील, पण येताना 10 कोटीच्या 10% 1 कोटी रुपये येईल. सरकारने ऑर्डर काढलेली आहे की कुठलंही काम असेल तर त्याच्या 10% निधी बजेटला प्रोव्हिजन केलं की टेंडर काढायला परवानगी. त्यामुळे 10 कोटीचं काम असलं तर तिथं बोर्ड 10 कोटीचे, पण इकडं 1 कोटी पण मिळत नाहीत. अशी आजची आपल्या राज्याची अवस्था आहे. मला काय म्हणजे मी फक्त निदर्शनाला आणतोय की आर्थिक काय संकट आपल्या समोर आहे. अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा विभागाची बाब क्रमांक 178 अंतर्गत जलजीवन मिशनच्या कामासाठी केंद्र शासनाच्या हिस्सासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, आता केंद्र शासनाने गेल्या वर्षी बजेटमध्ये 67,000 कोटीची जलजीवन मिशनसाठी केंद्र सरकारने तरतूद केलेली होती. रिवाइज इस्टिमेट म्हणजे ऍक्च्युअली खर्च काय झाला तर ती रिवाइज इस्टिमेटला 17,000 कोटीवर आली. केंद्र सरकारच 67,000 कोटीहून 17,000 कोटीवर आले. त्यामुळे अध्यक्ष महोदय,
गुलाबराव पाटील साहेबांना तुम्ही स्वप्नात जरी उठून विचारलं, झोपेत जरी विचारलं किंवा स्वप्नात एंटर करून जरी त्यांच्या विचारलं गुलाबरावजी कसं चाललंय तर गुलाबरावजी म्हणतील काय बरं चाललेलं नाही, काय पैसेच नाही. मिशनची जलजीवन मिशनची कामं रखडलेली आहेत, कंत्राटदारांची बिलं थकलेली आहेत. मला विश्वास आहे गुलाबरावजी पाटील एकदा काम मनावर घेतलं की अतिशय गांभीर्याने करतात. त्यांनी आता उत्तराच्या भाषणात सांगावं की आता केंद्र सरकारचं जलजीवन मिशनचे पैसे यायचे बंद झाले. पहिल्यांदा भारतामध्ये असं होतंय की केंद्र सरकारने कमिटमेंट दिलेली योजना केंद्र सरकारने विड्रॉ केलेली. 52,000 योजना महाराष्ट्राने केंद्र सरकारच्या जीवावर हातात घेतल्या. त्यातल्या 25,000 साधारणपणे किंवा 26,000 योजना पूर्ण झाल्या. उरलेल्या 25,000त 50% जे पैसे येणार होते सरकारने केंद्र सरकारने हात वर केले. आता ह्या 50% उरलेले जे अपेक्षित आहेत त्यात आमच्या गुलाबराव पाटील साहेबांच्या खात्याला किती निधी अर्थमंत्र्यांनी दिला हा खरं म्हणजे पहिला प्रश्न आहे. किमान उद्याच्या बजेटमध्ये गुलाबरावजींना काटे काढून गुलाब हातात देतील मुख्यमंत्री महोदय अशी अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो. कारण त्यांना फार टेन्शनमध्ये आहेत ते. त्यात काटे नसावेत एवढीच माझी विनंती आहे. माझा मुद्दा पाकळ्या तुम्ही फार देता पण काटे त्यात खाली फार असतात, तो प्रॉब्लेम त्यांचा होऊ नये एवढीच माझी अपेक्षा. अध्यक्ष महोदय, या सर्व पुरवणी मागण्यांच्या तरतुदी ज्या आहेत त्यात पहिल्यांदाच 70, 50, 80 हजार कोटीवरून सरकार 11,000 कोटीवर आलंय. मग ह्याची पॉलिसी काय आहे? एकदम हा आकडा कमी का केला? सरकारकडे पैसे नाहीत म्हणून कमी केला? पैसे वाचवायचेत म्हणून कमी केला? का आता नाईलाजाने एवढे तरी केले पाहिजेत 31 मार्चच्या आधी खर्च, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून केला? मग ह्या पुरवणी मागण्यात जे पैसे दाखवलेत मग या 3,000 कोटीच्या म्हणजे 57,000 कोटी 75,000 कोटीच्या पुरवणी मागण्या ज्यावेळी मांडल्या त्यावेळी या अधिवेशनात जी पुरवणी मागणी मांडतायत त्या आयटमचा उल्लेख त्यात का नाही केला? इतक्या शेवटी का केला? आणि ह्या खर्चात असे खर्च असे आहेत अध्यक्ष महोदय की जे फिक्स आहेत. हे माहिती आहे सरकारला की हे खर्च करायचे आहेत, ते शेवटी जाता जाता एवढं वर्ष पळून या आर्थिक वर्षातनं पळून जाताना शेवटच्या 8 दिवसात हे पुरवणी मागण्या सादर करून सरकार त्या जे देणं आवश्यक आहे असे पैसे खर्च करायला लागले. खर्च करायला माझा विरोध नाही, कारण ते दिल्याशिवाय आपल्याला सरकार चालताच येणार नाही. पण जे एकदम फिक्स्ड आहेत म्हणून माझी अपेक्षा राज्याच्या अर्थमंत्र्यांच्याकडून आहे जे ज्यावेळी अर्थसंकल्प मांडतील की अजूनही वेळ गेलेला नाही, अजून एक 7-8 दिवस आहेत. महाराष्ट्राच्या 100% फिक्स असणाऱ्या ज्या रकमा आहेत त्या अर्थसंकल्पात घालाव्यात आणि मग जूनमध्ये आणि डिसेंबरमध्ये पुरवणी मागणीत जर काही चुकून राहिलंच नवीन योजना असेल तर सावरकर साहेब आपण तुमच्या मनावर परिणाम व्हावा, तुम्ही कधीतरी मंत्री व्हाल अशा अपेक्षेने म्हणून मी तुमच्याकडे बघून बोलतोय. त्यामुळे जरा परिणाम व्हावा, म्हणजे जे खर्च आहेत ते फिक्स आहेत सगळ्यांना माहिती आहे, ते दडवून हे शेवटच्या पुरवणी मागणीत दाखवणं ही जनतेची फसवणूक आहे. आणि म्हणून मी या पुरवणी मागण्यांना विरोध करतो. सावे साहेब माझी विनंती मान्य करतील, आदिती तटकरे माझी विनंती पोचवतील आणि गुलाबराव पाटलांनी तर सभागृह सोडलेलं आहे त्यामुळे माझ्या विनंतीचं काय होईल माहीत नाही. तरी आमच्या विनंतीला सावरकरांनी दिला निरोप तर तो त्यांना लागू होणार नाही, ते तिकडेच निरोप देतात. पण सावरकरांना निरोप द्यायला 2 नंबरचेच निरोप द्यावा लागेल, तर त्यांच्याकडून द्यायची व्यवस्था करू. पण विनोदाचा भाग करू, ते चांगल्या पद्धतीनं काम करतात, त्यांना निधी देण्याचं काम सरकारने करावं एवढीच विनंती करतो आणि या मागण्यांना विरोध करून माझे 2 शब्द पूर्ण करतो.